अर्ज रद्द झाला तरी प्रियंका म्हणजे मीच. नगराध्यक्ष पदासाठी प्रियंकाच माझी अधिकृत उमेदवार. माधुरी मडावी. न्यायालयीन निकालानंतर आज 29 नोव्हेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्या माधुरी मडावी यांनी स्पष्ट केले की नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रियंका मोघे लढत असून प्रियंका म्हणजे मीच असे समजून तिच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. माझा अर्ज रद्द झाला असला तरीही मी स्वतः प्रचाराच्या अग्रभागी राहून प्रियंका मोघे यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचा यावेळी निर्धार त्यांनी व्यक्त केला. माधुरी मडावी म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने एसटी प्रवर्गाच्या आरक्षणात प्रथम प्राधान्य मला देण्याचे ठरवले होते. हे घोषणा होताच विरोधी पक्षातील अनेकांच्या पायाखालील जमीन सरकली. उमेदवारी प्रक्रियेत अडथळे निर्माण करून न्यायालयीन प्रक्रियेच्या आडून माझा अर्ज बाद करण्याचे डावपेच रचले गेले. सत्तेचा गैरवापर करत आरो यांनीही अर्ज बाद करण्याची भूमिका घेतली. त्यापुढे म्हणाल्या, संपूर्ण शहरातील नागरिकांनी माझ्यावर नगराध्यक्ष म्हणून विश्वास दाखवला होता. मात्र 18 तारखेला अचानक निर्देश देत माझा अर्ज रद्द करण्यात आला. पण माझी बहीण प्रियंका मोघे हीच माझे प्रतिनिधित्व करणार असून तिच्या रूपाने मीच निवडणूक लढणार आहे. प्रियंका तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार गट आघाडीचे सर्व उमेदवारांना विजयी करून हा विश्वास परत फेडू. माधुरी मडावी यांनी भाजप नेता मदन येरावार यांच्यावर तीव्र टीका केली. त्या म्हणाल्या, मदन येरावार यांनी शहराच्या विकासाला जाणीवपूर्वक अडथळे आणलेत. माझी बदली ही योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आली. आमदार निधी नाकारून माझ्या कामात अडथळे आणण्यात आले. आदिवासी महिला असल्यानेही मला जाणीवपूर्वक वगळण्यात आले असा आरोप त्यांनी व्यक्त केलाय. या पत्रकार परिषदेत माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, आमदार बाळासाहेब मांगुळकर, गाडे पाटील, राम चव्हाण, माधुरी मडावी, प्रियंका मोघे, जितेंद्र मोघे, संतोष बोर्ले यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार. आज मी इथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केले तुमच्या आशीर्वाद, तुमच्या प्रेमामुळे. परंतु जे टेक्निकल इश्यूमुळे जो काही विषय झाला, तर माझ्याऐवजी आता प्रियंका मोघे नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत. तर मी सगळ्यांना विनंती करते की प्रियंका मोघे म्हणजेच ती माधुरी मडावी आहे आणि तुम्ही माधुरी मडावी म्हणूनच प्रियंका मोघेला आपण मतदान करावं. आणि ज्या काही तुमच्या आशा, अपेक्षा आणि माझ्याकडनं जेवढ्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या प्रियंकाच्या रूपाने माधुरी मडावीच पूर्ण करेल याची मी तुम्हाला ग्वाही देते. आणि सगळंच आपल्या शहराचा स्वच्छ, सुंदर आणि विकसित यवतमाळ शहर आपण प्रियंकाच्या मदतीने, प्रियंकाच्या रूपाने माधुरी मडावी करत आहे असं याची मी तुम्हाला ग्वाही देते. विकास कार्य करताना तुम्ही त्यांच्यासोबत राहणार? हो हो, प्रत्येक वेळेला जे काही लोकांच्या अपेक्षा आहेत किंवा ज्या गरजा आहेत त्यांचे विकास करायचे, जे काही प्लॅनिंग करायचे असतील त्याच्यासोबत मी प्रियंका सोबत राहणार आहे. आतापर्यंत तुम्ही शहराचा विकास खूप केला, त्यामुळे तुमचं खूप नाव आहे. तर आता पुढचा विकासाला काही आराखडा तयार केला आहे? हो, आमच्याजवळ पूर्ण विकास आराखडा आहे आणि सगळा ज्या ज्या ठिकाणी अविकसित भाग आहे आपल्या यवतमाळचा, पहिल्यांदा आम्ही त्या अविकसित भागाकडे लक्ष देऊ आणि तिथला विकास करून शहर आपण सुंदर आणि विकसित करू. कुठे दिले पैसे? मी जे कामं केले, मी फक्त जनरल फंड मधून पैसे जे जमा केले, आम्ही कलेक्ट केले, किती वाढत तुम्ही पहा. सगळे सौंदर्यीकरण हे जनरल फंडातले आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक रस्ता, 8 कॉलनीला जोडणारा रस्ता, तो 1.5 कोटीचा रस्ता केला. उमरसरामध्ये एक मोठा नाला होता, ते नाल्याचं पाणी खूप जायचं, तो 1.5 कोटीचा नाला केला. पोबारू लेआउट मध्ये जे खूपच गरीब असते तिथे कधीच नाही गेले, तिथे आम्ही 20 कोटींचे कामं प्रपोज केले होते. तिथे नाट्यगृह तुम्ही पहा, 1 वर्ष 10 दिवस होती मी फक्त. त्याच्यामध्ये शहर सौंदर्यीकरण, बाकी सगळ्यांचे कामं आणि एक पुस्तक, आम्ही 1200 पेजेसचं पुस्तक लिहिलं. आणि सगळ्यात जे काही स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहेत त्यांच्या घरून सगळे त्यांच्या जे जुन्या वस्तू होत्या त्यांनी वापरलेल्या, त्या सगळ्या म्युझियम तयार करण्यासाठी आम्ही ते सगळ्या वस्तू कलेक्ट केल्या. आम्ही सगळे जनरल फंड मधून हे सगळे कामं केली. जर एका वर्षामध्ये जनरल फंड मधून जर आम्ही एवढे काम करू शकतो, एक चीफ ऑफिसर असताना, त्याच्यातही सगळ्यांचा विरोध असताना, म्हणजे जे वरच्या लेवलनी, तर आम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर खूप चांगलं काम केलं असताना करू. प्रियंकाताई जेव्हा नगराध्यक्ष बनतील, मी त्यांना सांगते, कसं जर बाकीच्यांनी आमदार साहेब तर आहेत, आमदार साहेब तर फंड आपल्याला देतीलच, खासदार साहेब पण देतील, आणि त्या 2 फंड मध्ये जरी कमी झालं तरी जनरल फंड मध्ये कशी काम करायचे ते मी यांना सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना हे सांगा की निराश व्हायची गरज नाही. ठीक आहे, माधुरी मडावी जरी नसेल पण प्रियंकाताई असेल तरी पण ती जी तुमची अपेक्षा होती ते काम आम्ही नक्की.